नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे। तर इथे पहा, ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच। यामध्ये मी 1 इंच प्लस करून 14.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। तर इथे सुद्धा मी 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेतली। शोल्डर घेऊया 34 साईजसाठी 5 इंच। अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। मुंडा घेणार आहे 5.5 इंच। इथे एक मुंड्याची लाईन ओढली, परत ही लाईन आडवी जी आहे ती चेस्टसाठी ओढून घ्यायची। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 34चा चौथा भाग होतो 8.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। 28 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच। त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेणार आहे। 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मुंड्याचं मार्किंग करून घेऊ। अर्धा इंच क्रॉस बॅक द्यायचा आहे। एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। इथे घ्यायचं आहे 1 इंच आणि या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतले। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलं आणि इथे मुंड्याचा आकार देऊन घेतला। इथे शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी आहे, तर 3 इंच घेतली, तर 2 इंच बरोबर गळ्याची रुंदी शिल्लक राहिलेली आहे। आता इथे आपण शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करणार आहे 1.5 इंचाने आणि याच्या खाली मग आपल्याला गळ्याची उंची टाकायची। 5.5 इंच गळा आहे, 6 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। इथून घेणार आहे 2.5 इंच। एक बॉक्स बनवून घेतला, गळ्याला आकार दिला। क्रॉस पट्टी घेऊया आपण इथे 2.5 इंच। अजून एकदा असंच 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। सरळ लाईन ओढायची क्रॉस पट्टीची। क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1.5 इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आकार द्यायचा। आता यावरतीच आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर 5 इंच मी कटोरी घेतली, इथून सुद्धा 5 इंचच घेतलं। एक सरळ लाईन ओढून घेतली। आता इथे पहा, 1 इंच घ्यायचं गळ्याजवळ आणि इथून तिरकी लाईन ओढून इथं कटोरीला आकार देऊन घ्यायचा। एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार तयार होतो। मुंडा सुद्धा या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करायचा आहे। तर इथे 13.5 इंच आपण उंची घेतलेली होती, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14.5 इंचावरती पूर्ण टोटल उंची घेतलेली आहे। उंची झाल्यानंतर आपण टोटल शोल्डर 5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। छातीचा चौथा भाग 8.5 इंच घेतलं आणि इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन। 28 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 7। त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी प्लस केलेला आहे, तर इथून घेतलेला आहे मार्किंग आपण 8 इंच आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन। पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच घेतलेला आहे आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेला आहे। क्रॉस बॅक जो आहे तो आपला अर्धा इंचाचा आहे। नंतर इथे पुढचा गळा 5.5 इंच आहे, त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून 6 इंचावरती पुढचा गळा घेतलाय। गळ्याला आकार देऊन घेतला। इथे 2.5 इंचावरती क्रॉस पट्टी घेतली आहे आणि 0.75 म्हणजे 1.5 इंच आपण क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी घेतलेला आहे। याच लाईनवरती म्हणजे क्रॉस पट्टीवरती कटोरी आपण घेतलेली आहे, मूळ कटोरी 5 इंच आणि इथे तिरकी लाईन ओढण्यासाठी गळ्यापासून वरती 1 इंचावरती पॉईंट देऊन एक तिरकी लाईन ओढून कटोरीला आकार दिलेला आहे। तर अशा पद्धतीने 34 साईजचा जो डायग्राम आहे तो पूर्णपणे आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही पहा, इथे पाहू शकता मी सर्व मार्किंग इथं करून दाखवले, कुठे किती घेतलेलं आहे। तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की कुठे कुठे किती मार्किंग आपण घेतलेलं आहे। तर या मेजरमेंट्सनुसार तुम्ही सर्व कटिंग करायचं आहे। अजून एक या इथे मला सांगायचं राहिलं, मुंडाघेर। मुंडाघेरासाठी इथून अर्धा इंच सोडून हा जो पाठीमागचा मुंडा आहे याचा मुंडाघेर आपल्याला मोजायचा आहे। जवळपास पहा 7.5 इंच आलेला आहे, तर 7.5 इंच मुंडाघेर भरलाय। तर 5.5 इंच जी मुंड्याची उंची आहे 7.5 इंच मुंडाघेरासाठी परफेक्ट भरलेली आहे। याचनुसार तुम्ही कटिंग करा।
जर तुमची मुंड्याची उंची जी मुंडा घेर आहे हा तो 7 इंच असेल तर थोडाफार मुंडा कमी करून घ्या, 5.25 इंच मग मुंड्याची उंची तुम्ही करून घ्यायची. आणि जर 7.25 इंच मुंडा घेर असेल तर तुम्ही इथे 5.5 ऐवजी 5.6 इंच मुंडा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये बदल करायचे, तरच परफेक्ट फिटिंग येतं. मग मुंड्यामध्ये घोळ येत नाहीत. आणि फिटिंगची लाईन, आता ही जी सरळ लाईन आहे ती आहे अशी सरळ लाईन येते. आता ही जी मूळ कटोरी आहे ती कशी वाढवायची हे पाहूया. तर इथे पाहू शकता ही आपली मूळ कटोरी आहे. आणि आता वाढवायची कुठे कशी पहा, इथे वाढवायची आहे अर्धा इंच. गळ्याकडे वाढवणार आहे मी 1.5 इंच. इथून 1.5 इंच आपण हे वाढवणार आहे कटोरी 34 साईजसाठी. आणि इकडून ही वाढवणार आहे 1.5 इंच. आणि हा जो वाढवलेला भाग आहे याचा असा टेप दुमडून सेंटर करून घ्यायचा. हा सेंटर बरोबर असा या सेंटरशी मॅच झाला पाहिजे. इथेही मी वाढवणार आहे 1.5 इंच. वाढवल्यानंतर ही मी तिरकी लाईन ओढून घेते. ही झाली आपली हुकाय पट्टीची तिरकी लाईन. आणि इथून हे आकार देताना अगदी हलक्या हाताने वाढवत ही कटोरी वाढवायची अशी या पद्धतीने. इकडे अर्धा इंच वरती जायचं आणि ही तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची. आता इथे हे जे अंतर आहे ते चेक करून घेऊ. 5.25 इंच आहे, तर इथून ही 5.25 इंचावरती मार्किंग करायचं आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. पहा इथे 1.5 इंचाचा फरक पडतोय. तर कटोरी जी आहे ते आपण कपड्यावरती उरेबमध्ये कट करतो. उरेबमध्ये कट केल्यामुळे हा भाग जो आहे तो ताणला जातो. ताणला गेल्यानंतर हा भाग थोडा मोठा झाल्यासारखा होतो. म्हणून आधीच हे चेक करायचं आहे आपल्याला किती हा भाग किती येतो हे पाहून ह्या भागावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मग कटोरी कट करायची. आता एवढं झाल्यानंतर टक्स किती घ्यायचं आहे. उंचीसाठी टक्स घ्यायचा आहे आपण 2.5 इंच. इथे घेतला 2.5 इंच. रुंदीला पहा इथे 1.5 इंच आहे, तर त्यामध्ये प्लस आता हे 1.5 इंच आपण वाढवली कटोरी, तर त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून 1.25 इंच टक्स घ्यायचा. इकडूनही घ्यायचा 1.25 इंच आणि या पद्धतीने इथे हे मार्किंग करायचं. टोटल उंची 2.5 इंच, इथून 1.25 इंच आणि इथून 1.25 इंच. टक्स कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगितले. आपली मूळ कटोरी किती आहे 5 इंच आहे, तर त्याचा सेंटर झाला 2.5. पहा शिलाई मार्जिन राहिलं. इकडूनही असं 2.5 इंचावरती मार्किंग करून इथं शिलाई मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे जी आपण कटोरी काढलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे. बाही कटिंग मागेच व्हिडिओ झालाय माझा, मुंडा घेर मोजून कसा तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे त्यानुसार तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता. एकदम परफेक्ट बाही येते, अजिबात तुमची बाही कमी पडत नाही आणि आकारसुद्धा एकदम परफेक्ट असे काढायला शिकवलेले आहेत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.